Hello and good morning to all students. We will start our new topic number third, that is trigonometric functions. Okay, in this topic, we will discuss some detailed relations between the trigonometric equations and their solutions. Okay, in school level, you have discussed what is by sine, cosine, tangent, cotangent, secant. Okay, means there are 6 basic trigonometric functions: sine, cosine, tangent, cot, secant, and cosecant. Okay, in this topic we will discuss 3 parts. First part is trigonometry equations, their solutions. What will discuss? Trigonometric equations and their solutions. This is part first because this topic contains 3 subtopics. Topic first, this is trigonometry equations and their solutions. Okay. Topic second is here solution of triangle. Solution of triangle. Solution of triangle means we know in a triangle, any triangle, acute angle triangle, right angle triangle, or obtuse angle triangle, some basic property other than, means if the 2 sides are given, angle between them is given, how to find third side and other 3 angles, and some more examples related to this topic we will discuss in solution of triangle. In this solution of triangle, first we will discuss polar coordinates. This is first point. Second one is relation between polar and Cartesian coordinates. Third point in the same topic is solving a triangle. Fourth point is the sine rule. After that, the cosine rule. Sixth point, the projection rule. And seventh point, applications. Application of what? Application of sine rule, cosine rule, and projection rule. Sine, cosine, and projection rule. Okay, this is total related with topic number second. And third part, that is sub part, that is inverse trigonometric functions. Inverse trigonometric functions. Inverse trigonometric function. In the inverse trigonometric functions, we will discuss properties. After that, principal values. Of inverse trigonometric function.
ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. ओके, यस विद्यार्थी मित्र, मॅथमॅटिक्समध्ये ट्रिग्नॉमेट्री सुरू झाली की बरेचसे विद्यार्थी घाबरतात. कारण 9वीमध्ये 9th स्टँडर्डमध्ये असताना तुम्ही ट्रिग्नॉमेट्रीविषयी तुमच्या स्कूलमध्ये बेसिक माहिती मिळवलेली होती. म्हणजे साइन रूलची डेफिनेशन, राईट अँगल ट्रायंगल काढून वगैरे, साइन म्हणजे अपोजिट अपॉन हायपोटेनियस, कॉस ॲडजेसंट साईड अपॉन हायपोटेनियस, टँजेंट अपोजिट अपॉन ॲडजेसंट, आणि पुढचे 3 रेशो कॉट, सिकॅन्ट आणि कोसेक, ह्याची माहिती तुम्ही 9thमध्ये बघितलेली होती. 10वीमध्ये काय बघितलं होतं की सम आयडेंटिटीज ट्रिग्नॉमेट्रीच्या बघितलेल्या होत्या, बरोबर आहे. आणि त्या आयडेंटिटीच्या बाबतीत ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीच्या 3 होत्या. साइन स्क्वेअर थीटा प्लस कॉस स्क्वेअर थीटा इट इज 1. नंतर 1 प्लस टॅन स्क्वेअर थीटा इक्वल टू सेक स्क्वेअर थीटा, 1 प्लस कॉट स्क्वेअर थीटा इक्वल टू कोसेक स्क्वेअर थीटा. हे आयडेंटिटी, बेसिक आयडेंटिटी तुम्हाला माहिती होत्या. आणि यावर आधारित एक्झाम्पलसुद्धा 10वीमध्ये असताना बघितले होते. 11वीमध्ये असताना 11च्या टॉपिकमध्ये ट्रिग्नॉमेट्रीचे सलग 3 पार्ट होते. ओके, अँगल अँड इट्स मेजरमेंट हे तुम्ही बघितलेलं होतं. त्याच्यानंतर काय बघितलं होतं, अँगल अँड त्याचे मेजरमेंट कसे करायचे ते. कारण हा टॉपिकच आहे ना, हे का सोल्युशन ऑफ अ ट्रायंगल, ट्रायंगलमध्ये अँगल आलेच की, मग ते अँगल डिग्रीमध्ये असू शकतात, रेडियनमध्ये असू शकतात, म्हणजे हे इंटर रिलेशन आहे त्याच्यामधलं. त्याच्यानंतर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, नंतर डबल अँगल फॉर्म्युला, ट्रिपल अँगल फॉर्म्युला, कंपाऊंड अँगल, हे सगळं लिंक मी व्यवस्थित समजावून सांगितलेली आहे. आत्ता आपण काय बघणार आहे, हायर ट्रिग्नॉमेट्री. ट्रिग्नॉमेट्रीचा पार्ट आपण हायर ट्रिग्नॉमेट्री. हायर या शब्दाला बघून असं घाबरून जायची गरज नाही. जरी हायर असलं तरी मी तुम्हाला प्रत्येक पार्ट समजल असं बरोबर लिंक त्या पण रेफरन्स देत मी तुम्हाला सांगत जाईन. तुम्ही व्यवस्थित जे पॉईंट आहेत ते समजावून घ्या. या टॉपिकमध्ये काय करणार आहे, ट्रिग्नॉमेट्री हा नवीन आपला टॉपिक आहे. हा जो टॉपिक आहे नवीन टॉपिक आहे. या टॉपिकमध्ये 3 सब टॉपिक त्यांनी दिलेले आहेत. छोटे छोटे पॉईंट त्यात इन्क्लूड केलेले आहेत. आणि पहिला जो पॉईंट आहे तो कशाविषयी आहे बघा बरं, ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन. बघा हा पॉईंट, ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन्स अँड देअर सोल्युशन, हा कंप्लीट एक पार्टच आहे. म्हणजे विद्यार्थ्यांना, स्टुडंटला काय कळायला पाहिजे, ट्रिग्नॉमेट्रिक टॉपिक आहे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स, मग ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन आणि त्याची सोल्युशन कशी काढायची या टॉपिकमध्ये आपण बघणार आहे. एकदा का आता इथं जे आहे की नाही बघा बरं, देअर सोल्युशन. सोल्युशन ही 2 प्रकारचे आहेत. पहिला प्रिन्सिपल सोल्युशन आणि नंबर 2 जनरल सोल्युशन, असे 2 प्रकारचे आहेत. दोन्ही प्रकारचं जे फरक आहे तर तो पॉईंट शिकवताना मी तुम्हाला सांगणार आहे. लक्षात आलं. आणि एक्झाममध्ये, बोर्ड एक्झाममध्ये किंवा अगदी MSCT एक्झाममध्ये काही इक्वेशन्स दिलेले असतात बघा, ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन्स दिलेले असतात आणि त्यांचे सोल्युशन्स विचारा सांगतात. अगदी कमी वेळेमध्ये काही ट्रिक्स वापरून किंवा बेसिक कन्सेप्ट तुम्हाला क्लिअर झाल्यानंतर तुम्ही उत्तर देऊ शकता. तर हा टॉपिक अतिशय महत्त्वाचा आहे. आलं लक्षात. ओके, हा पार्ट झाला पहिला. दुसरा पार्ट बघा बरं, सोल्युशन ऑफ अ ट्रायंगल. आता तुम्ही म्हणा हे ट्रायंगल आहे आणि त्या ट्रिग्नॉमेट्रीचा काय संबंध, पण आहे. कारण सोल्युशन ऑफ अ ट्रायंगल, सोल्युशन ऑफ इक्वेशन माहिती आहे, पण ट्रायंगलचं कधी सोल्युशन असतं का असं तुम्ही विचार कराल. तर विचार करा, सोल्युशन ऑफ ट्रायंगल म्हणजे एखादा ट्रायंगल म्हणजे तुम्हाला माहिती आहे. समजा मी असा एक ट्रायंगल काढला, त्याचं नाव देतो मी काय, ABC असं ट्रायंगलला नाव दिलेलं आहे. सोल्युशन म्हणजे काय, तर ट्रायंगलला साईड किती असतात दिसतंय तुम्हाला, साईड AB फर्स्ट साईड, साईड BC इज द सेकंड वन आणि साईड AC इज द थर्ड वन. किती साईड झाल्या, 3 झाले. आता अँगल बघा बरं, इथला एक अँगल A जवळचा अँगल, पुढं B जवळचा अँगल आणि काय C जवळचा अँगल. 3 साईड्स, 3 साईड्स आणि काय 3 अँगल्स, म्हणजे एकूण किती झाले, 6 पार्ट असतात. ट्रायंगल हॅज हाऊ मेनी पार्ट्स,
6 पार्ट्स. आता 6 पैकी समजा तुम्हाला असं दिलं असेल की ह्याची लांबी बी सीची लांबी 8 सेंटीमीटर दिली. हा समजा 45 डिग्रीचा अँगल आहे म्हणजे कुठं बी जवळ, आणि हे समजा 5 सेंटीमीटर असेल. तर प्रश्न असा उपस्थित होतो की ह्या बी सी ए सीची लेंथ किती असणार आहे, ए सीची लेंथ किती असणार आहे, किंवा अँगल ए किती डिग्रीचा असेल, अँगल सी आहे तो किती डिग्रीचा असेल. तर ह्याच्याविषयी तुम्ही ह्याच्या अगोदर कधी विचारच केला नव्हता. तुम्ही स्कूल लेवलला असताना हे ना ह्याचे जॉमॅट्रिक कन्स्ट्रक्शन म्हणून हा जो टॉपिक होता बघा, इट इज अ जॉमॅट्रिक कन्स्ट्रक्शन हे टॉपिक म्हणजे प्रॅक्टिकली चेकिंग करणं होतं. आणि अशा डायग्राम तुम्ही काढलेल्या होत्या. कसं काढलं होतं बघा बरं. समजा हे बी सी आहे ना, संपूर्ण बी सी काढाल किती आहे इथं 8 स्केलमध्ये 8 सेंटीमीटर अंतर घेऊ शकता. अँगल इथं किती आहे 45. प्रोट्रॅक्टर इथं ठेवून 45 डिग्रीतून असा रे येणार इथं 45 डिग्री. इथून हे अंतर किती आहे 5. कंपासमध्ये बरोबर 5 सेंटीमीटर हे ठेवून मार्क असे करा. दिस इज ए 5 सेंटीमीटर. ए पॉईंट प्लॉट करून झाला. पण हे अंतर किती सेंटीमीटर आहे मोजायची गरज नाही, अजिबात गरज नाही. तुम्हाला माहीत किती पार्ट होते, फक्त 3. मग सांगा ट्रायंगल ऐकून टोटल कॉम्पोनंट्स किती 6 पैकी कमीत कमी 3 पार्ट जर माहीत असले तर रिमेनिंग आपण काढू शकतो. हे तुम्ही जॉमॅट्रिक कन्स्ट्रक्शनमध्ये बघितलेलं होतं. ठीक आहे काढता येईल, पण आपला हा जो टॉपिक आहे ना त्यामध्ये तुम्हाला काय कळणार आहे की ए सीची लेंथ कशी काढायची हे तुम्हाला या टेक्निकच्या आधारे इथल्या कळणार आहे. नंतर अँगल सी आहे त्याचं माप किती असणार आहे, व्हॉट इज द मेजर ऑफ अँगल सी, ते तुम्हाला या टेक्निकच्या आधारे मिळणार आहे. अँगल एचं माप किती असणार आहे ते ह्याच्या आधारे कळणार आहे. विचार करा बरं, हे एवढं बारकावे 10th स्टँडर्डच्या जॉमॅट्रीमध्ये अजिबात नव्हते, परंतु आता इथं तुम्हाला या पद्धतीनं काढता यायला पाहिजे. किंवा फक्त 3 साईड्स दिले असतील, समजा 5 3 इथं काहीतरी वेगळा नंबर दिला, तर मग इथले अँगल्स कसे असतील किंवा अँगल्स दिले असतील, साईड्स कशा त्या प्रपोर्शनमध्ये असतील, हे जे बी काय असेल ते तुम्हाला याच्या आधारे तुम्हाला कळणार आहे. त्याच्यामध्ये आणि ह्या असल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची असतील तर त्यांनी काय सांगितलं आहे, 1 by 1 तुम्हाला सांगितलं आहे की पोलर कोऑर्डिनेट्स म्हणजे काय हे तुम्हाला बघणार आहे या टॉपिकमध्ये बघणार आहे. काय पोलर कोऑर्डिनेट्स. ट्रिग्नॉमेट्रीमध्ये हा पॉईंट तुम्ही वाचलेला आहे. 11th स्टँडर्डच्या मॅथमॅटिक्सच्या ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनमध्ये पोलर कोऑर्डिनेट्स कन्सेप्ट झालेली आहे, त्याच्याविषयी तुम्हाला इथं माहिती मिळेल. त्यांच्यात रिलेशन बिटवीन पोलर अँड कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. आता कार्टेशियन कोऑर्डिनेट अगदी स्कूल लेवलपासून मग अगदी 5वी 6वीपासून तुम्हाला एक्स ॲक्सिस माहीत आहे, वाय ॲक्सिस माहीत आहे. एखादा पॉईंट प्लॉट केला तर त्याची एक्स कोऑर्डिनेट वाय कोऑर्डिनेट यालाच म्हटलं जातं कार्टेशियन कोऑर्डिनेट्स. मग पोलर कोऑर्डिनेट्स आणि कार्टेशियन कोऑर्डिनेट यातलं काय रिलेशन आहे हे तुम्हाला या टॉपिकमध्ये बघायला मिळणार आहे. त्याच्यानंतर सॉल्विंग अ ट्रायंगल, इथं आपण मुद्दा आलो. सॉल्विंग अ ट्रायंगल म्हणजे ट्रायंगलच्या तिन्ही बाजू दिल्या असतील, तिन्ही साईड्स दिलेल्या असतील, हाऊ टू फाइंड रिमेनिंग अँगल्स. किंवा कोणतेही 2 अँगल दिले आणि 1 साईड दिली, अदर पार्ट्स कसे काढायचे, तर या स्वरूपातलं हे तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. नंतर साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल, हे जे रूल जर तुम्हाला लक्षात आलं तर अशा अननोन पार्ट्स आहेत ट्रायंगलचे, नॉन पार्ट्स आणि अननोन पार्ट्स कसे काढायचे त्याच्यासाठी तुम्हाला इथं उपयोग होणार आहे. आणि नंतर साइन रूल, कोसाइन रूल, प्रोजेक्शनचा वापर करून काय काय शोधू शकता तर इथे दिले बघा. ॲप्लिकेशन ऑफ साइन रूल, कोसाइन रूल आणि प्रोजेक्शन रूल. लक्षात आलं. ॲप्लिकेशन ऑफ, आता ॲप्लिकेशनमध्ये काय काय असणार आहे तर तुम्हाला एक आठवतं आहे का बघा. समजा एखादा कुठला तरी ट्रायंगल दिला असेल ए बी सी, कॅपिटल एच्या अपोजिट साईड जी बी सी दिसते त्याला स्मॉल ए म्हणूया, कॅपिटल बीच्या समोरची स्मॉल बी, कॅपिटल सीच्या समोर स्मॉल सी. अशा रीतीनं स्मॉल ए बी सी रिप्रेझेंट लेंथ्स ऑफ साईड्स. आणि मग जर समजा असं असेल तर एरिया ऑफ ट्रायंगल काढायचा फॉर्म्युला आठवत आहे का बघा. अंडर रूट एस इंटू ब्रॅकेट एस मायनस ए, पुढं एस मायनस बी आणि काय एस मायनस सी. आणि एस म्हणजे काय, एस म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पेरिमीटर, सेमी पेरिमीटर, सर्वांचे ॲडिशन ए प्लस बी प्लस सी अपॉन 2. हे तुम्ही अगोदर
8th स्टँडर्डमध्ये किंवा स्कॉलरशिपची ज्या विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली असेल त्यांना माहीत असेल की एखाद्या ट्रायंगलचा एरिया काढण्यासाठी हाईट नाही दिसत पण लेंथ ऑफ साईड्स दिलेले असतील, तर अशा वेळेस एरिया कसा काढायचा हे हिरोज फॉर्म्युला किंवा हेरॉन्स फॉर्म्युला म्हणून आपण तुम्ही बघितलेला होता. तर हा हेरॉन्स फॉर्म्युला कसा तयार झाला, त्या सायंटिस्टनं कसं शोधून काढलं, तर त्यासाठी ते तुम्हाला स्कूल लेवल तिथं फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवला होता. पण तो फॉर्म्युला जर तुम्हाला साइन रूल माहीत असेल तर त्याच्या आधारे तुम्हाला तो फॉर्म्युला प्रूव्ह करता येऊ शकतो. ह्याचे प्रूफ आपण इथं ॲप्लिकेशन ऑफ साइन, कोसाइन आणि प्रोजेक्शन रूलमध्ये बघणार आहोत. आलं लक्षात. आता याच्यानंतर पुढचा पार्ट बघा बरं. हे कुठंपर्यंत झालं, हे तुमचं दिस इज अबाउट सोल्युशन ऑफ अ ट्रायंगल. म्हणजे बघा टॉपिक हा ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आहे की बरोबर आहे. बरेचसे विद्यार्थी ट्रिग्नॉमेट्री आहे म्हणजे घाबरतात. अजिबात गरज नाही. मी मगापासून जी माहिती सांगतोय त्यातले इंटरेस्टिंग पार्ट सांगतोय. त्यामुळं खरोखरच तुम्ही स्कूल लेवलला असताना ह्याच्याविषयी कोऑर्डिनेट्स वगैरे काढलेले आहेत. तुम्ही ट्रायंगलच्या बरेचसे एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह केलेत. तेच नॉलेज फक्त आपलं नॉलेज इथं अपडेट करायचं किंवा अपग्रेड करायचं आहे. आता अशा रीतीने हा दुसरा सब पार्ट झाला. तिसरा सब पार्ट बघावर काय दिलं आहे, इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. बघा इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन याच्याविषयी इथं माहिती बघणार आहे आणि त्याच्यामध्ये प्रॉपर्टीज बघणार आहे इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनच्या. त्याचे प्रिन्सिपल व्हॅल्यूज आणि इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन हे सुद्धा बघणार आहे. आता इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन म्हणजे काय, आता इनवर्स हा शब्द वापरला नाही तर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन माहीत आहे. फॉर एक्झाम्पल बघा साइन थिटा इक्वल टू 1/2 हा झाला ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. मग इनवर्स म्हणजे काय, साइन थिटाची व्हॅल्यू जर ही येत असेल तर ह्याच्या हा साइन फंक्शन झाला. इनवर्स असं येतो तर हे जे 1/2 हे बघा असं साइन इनवर्स ऑफ 1/2 काय, हे साइन आहे ना, साइन इनवर्स ऑफ 1/2 म्हणजे काय, तर इथला थिटा. तर हे जे मी आता थोडक्यात सांगितलं आहे पण ह्याच्याविषयी डिटेल माहिती तुम्हाला ह्याचे एक्झाम्पल सांगताना मी देणार आहे. तर लक्षात आलं. मगापासून आपण जे बघतो आहे तर कशासाठी बघितलं, हा टॉपिक मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्टमध्ये सर्वात महत्त्वाचा टॉपिक आहे. कुठलीही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम असू द्या ओके किंवा स्टेट बोर्डचा पेपर असू द्या, हा टॉपिक अवॉइड करू नका. ओके, टाळू नका. विशेष लक्ष या टॉपिककडे दिलं पाहिजे. ह्याच्या अगोदरचे टॉपिक मॅथमॅटिकल लॉजिक होता, AJ1 होता. मॅट्रायसेस तो सुद्धा इंटरेस्टिंग होता. ते प्रत्येक व्हिडिओ बारकाईनं बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं असेल. पण या टॉपिकमध्ये जरी 11वीमधला 11thला ट्रिग्नॉमेट्रिक टॉपिक जरी व्यवस्थित समजला नसेल त्यातले फक्त पॉईंट्स लक्षात घ्या. आत्ता यावेळेस तिथले एक्झाम्पल सोडवायची काही गरज नाही. आता फक्त मी सांगतोय तिकडं लक्ष देऊया. आपण आता काय सांगितलं बघा, ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन्स अँड देअर सोल्युशन. तर पहिला पॉईंट आपण बघूया, ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन्स. काय बघूया आपण, ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन्स. ह्या शब्दाकडं बघून तुम्हाला काय वाटते सांगा बरं. ट्रिग्नॉमेट्रिक आणि तेही इक्वेशन काय कळतंय का. तुम्ही ह्याच्या अगोदर अल्जेब्राइक इक्वेशन शब्द ऐकला आहे बघा. या ट्रिग्नॉमेट्रीच्या ऐवजी कुठला शब्द ऐकला होता, अल्जेब्राइक इक्वेशन. काय कुठला शब्द वापरतोय बघा, अल्जेब्राइक. अल्जेब्राइक इक्वेशन्स हे तुम्ही अल्जेब्रामध्ये बघितलेलं होतं. आता त्यामध्ये छोटे छोटे टॉपिक होते. अल्जेब्राइक इक्वेशनमध्ये फॉर एक्झाम्पल बघा x+3 = 10. देखील हे इक्वेशन आहे बघा बरं. इथं लेफ्ट हँड साईड आहे x+3, राईट हँड साईड किती आहे 10. दिस इज इक्वेशन. मी अजून एक इक्वेशन घेतो, x+y = 9. बघा बरं, हे सुद्धा इक्वेशनच आहे पण अल्जेब्राइक इक्वेशन. कारण यामध्ये व्हेरिएबल किती आहे, x. यामध्ये व्हेरिएबल किती, x सुद्धा आहे आणि काय y व्हेरिएबल आहे.
म्हणजे दिस इज अल्जेब्राईक इक्वेशन इन वन व्हेरिएबल. बघा हे शब्द आता तुमच्या ओळखीचे वाटतील. अल्जेब्राईक इक्वेशन इन वन व्हेरिएबल आणि हे दिस इज अल्जेब्राईक इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स एक्स अँड वाय. बरोबर आहे. आता अल्जेब्राईक इक्वेशन इन वन व्हेरिएबल का? कारण एक्स हे व्हेरिएबल आहे म्हणून. इथं व्हेरिएबल किती आहेत? एक्स आणि वाय. हे माहीत होतं ना. म्हणजे इथं तुम्हाला आत्ता मी एकच सांगितलं आहे व्हॉट इज मीन बाय अल्जेब्राईक इक्वेशन. आता त्याचं सोल्युशन बघा. अल्जेब्राईक इक्वेशन देअर सोल्युशन. सोल्युशन म्हणजे काय? आता हिचे बघा बरं. LHSला काय दिलं आहे? x+3 आणि RHSला किती आहे? 10. आता मला सांगा ही बाजू 10 आहे, मग इकडे सुद्धा 10 पाहिजे. दोन्ही बाजूला 10 आणि 10 10 असेल तर बॅलन्स होणार आहे. मग इथे कशी गरज आहे? एक्सच्या जाग्यावर जर आपण 7 पुट केलं, बघा बरं 7 आणि 3 10, 10 आणि हे 10 बॅलन्स झालं का? म्हणजे x=7 जर पुट केलं तर LHS बिकम्स RHS किंवा LHS =RHS मीन्स x=7 इज द सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. एक्सच्या ज्या व्हॅल्यूमुळं दिलेलं इक्वेशन सॅटिस्फाय होतं त्याला म्हटलं जातं सोल्युशन ऑफ दिस इक्वेशन. बरोबर आहे. किंवा आपलं साधी अल्जेब्राईक मेथड बघा बरं. x=10 - 3 x=7 7 इज द सोल्युशन. सोल्युशनचा अर्थ कळला? सोल्युशन म्हणजे एक्सच्या ज्या व्हॅल्यूमुळं दिलेलं इक्वेशन सॅटिस्फाय होतं, दिलेल्या इक्वेशनचं समाधान होतं. समाधान होतंचा अर्थ समजलं का? बॅलन्स होतं. तर अशाला म्हटलं जातं सोल्युशन ऑफ गिवन इक्वेशन. आता इथं बघा बरं. दिस इज अल्जेब्राईक इक्वेशन. लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल ह्याला म्हटलं जातं लिनियर इक्वेशन आहे. LHS आणि काय? RHS आहे. जर एक्सची व्हॅल्यू 0 घेतली, वायची व्हॅल्यू काय बघा बरं. वायची व्हॅल्यू 9. बघा 0 + 9 9 = 9 म्हणजे काय मिळालं? 0 आणि 9 ही पहिली पेअर इथली मिळाली. अजून एक्सची व्हॅल्यू 1 ठेवा, इथं काय 8 राहणार आहे. मला सांगा बरं x + y 9 पाहिजे. 0 + 9 किती येतं? 9. 1 + 8 किती येतं? 9. पुढं एक्सची व्हॅल्यू तर वाढवा जरा, बदला 2 घ्या. इथं किती येईल मग? 7. मला सांगा 2 आणि 7 किती येतं? 9. इथं 3 घ्या आणि इथं 6 घ्या. 6 आणि 3 किती येतं? 9. म्हणजे काय? अशा रीतीने आपण इथल्या व्हॅल्यू काढू शकतो. आलं लक्षात? म्हणजे किती? एक्सच्या व्हॅल्यू किती आहेत? इनफायनाईट. वायच्या व्हॅल्यू किती आहेत? इनफायनाईट. आणि ह्या ज्या व्हॅल्यू आहेत मी छोट्या पेअरमध्ये ठेवल्यात. म्हणजे तुम्ही ग्राफच्या आधारे हे पॉईंट तुम्ही असे प्लॉट करू शकता आणि प्लॉट केलेलं काढल्यानंतर एक लाईन मिळणार आहे आणि दिस इज द इक्वेशन. समजा 2 विद्यार्थी असे म्हणाले, सर आमच्या दोघांच्या जवळ 9 रुपये आहेत. बघा प्रॅक्टिकली म्हणजे काय? एकाजवळ 0 अमाऊंट असेल, दुसरा काय म्हणेल? समजा एकाजवळ काहीच नाही, दुसरा म्हणेल का माझ्या 9 रुपये आहेत. ते 9 आणि हे 0 म्हणजे किती झालं? हे झालं. एक विद्यार्थी म्हणेल माझ्याजवळ 1 रुपया आहे, दुसरा काय म्हणेल 8 रुपये आहेत. 8 आणि किती? 9. बरोबर आहे. एक विद्यार्थ्याजवळ 2 रुपये आहेत, दुसऱ्याजवळ राहिलेले 7. बरोबर आहे ते. आणि हे सगळे जे काही पॉसिबिलिटी आहेत ग्राफ पेपरवरती आपण प्लॉट केले. एका विद्यार्थ्याजवळ असणारे अमाऊंट आपण एक्स ॲक्सिसवर घेतली, दुसऱ्या विद्यार्थ्याजवळ असणारे अमाऊंट आपण वाय ॲक्सिसवरती घेतली, त्या पुढचे पॉईंट आपण जॉईन केले तर लाईन मिळते. लाईन मिळते. इट इज अ लिनियर इक्वेशन म्हणून याला लिनियर इक्वेशन म्हणतात. पण पॉसिबिलिटी किती? इनफायनाईट. म्हणजे मला हे सांगायचं आहे अल्जेब्राईक इक्वेशनची सोल्युशन्स युनिक असू शकतात किंवा काय इनफायनाईट असू शकतात. बरोबर आहे. हेच आपण आता इथं बघितलं आहे. पण अल्जेब्राईकच्या ऐवजी शब्द काय वापरला आहे? ट्रिग्नॉमेट्रिक. म्हणजे एक्सच्या ऐवजी जर साईन वापरलं, कॉस वापरलं, टॅन वापरलं असेल, म्हणजे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन वापरलं असेल तर याला म्हटलं जातं ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन. ज्या इक्वेशनमध्ये an equation involving sin or cos or tan, cot, sec, cosec यापैकी काय असेल
तर याला म्हटलं जातं काय, ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन्स. फॉर एक्झाम्पल बघा, साइन थिटा इक्वल टू 1/2. चेक करा बरं, LHSला काय लिहिले, काय लिहिले बघा बरं, साइन थिटा. हे LHSला झालं. आणि RHSला काय बरं, 1/2. इथं दोन बाजू आहेतच ना, पण म्हणजे इक्वेशन आहे, म्हणजे मला काय म्हणायचं, हे इक्वेशन आहे, पण इक्वेशन कसलं आहे, ट्रिग्नॉमेट्रिक. कारण ट्रिग्नॉमेट्रीचे 6 रेशो आपल्याजवळ आहेत. कुठले कुठले, साईन आहे, कोसाईन आहे, अजून काय टँजंट आहे. या 6पैकी काही ना काहीतरी दिसतंय ना तुम्हाला इथं. याला म्हटलं जातं ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन. आता हे जे इक्वेशन आहे ना, तुम्हाला वेगळ्या पद्धतीनं तुम्हाला पुस्तकामध्ये बघायला मिळेल. हे इक्वेशनच आहे. आता मी काय करतो बघा, हे जे 2 जर इकडे घेतलं तर कसं दिसेल, 2 sin थिटा इक्वल टू 1. आणि बघा बरं, हे सुद्धा इक्वेशन झालं तयार. अजून एक सांगतो, ह्या 1ला इकडे घ्या, 2 sin थिटा -1 इक्वल टू 0. हे सुद्धा इक्वेशनच झालं. तुम्ही हे बारकाईने, तुम्ही टेक्स्टबुकमध्ये असे एक्झाम्पल बघितलं की घाबरूनच जाता, पण ना हे कसं तयार केलं ह्याच्या आधारे केलं आहे ना, हे तुम्हाला माहिती आहे. साइन थिटाची व्हॅल्यू 1/2 असेल. हे जे 1/2 न्यूमरेटरला 1 आहे, डिनॉमिनेटरला कोण आहे, 2 आहे. तर हे 2ला मी इकडे घेतलं की हा दुसरा प्रकार तयार झाला, टाईप बदलला. त्या 1ला इकडे शिफ्ट करा, झालं, हे टाईप अजून एक बदलला. म्हणजे हे ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन आहे, हे सुद्धा ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन आहे, हे सुद्धा ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन आहे. ज्या इक्वेशन आहे, अँड इक्वेशन इन्व्हॉल्विंग ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज इज कॉल्ड ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन. ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन्स हा पार्ट क्लिअर झाला का बघा बरं. अँड इक्वेशन इन्व्हॉल्विंग ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज, का रेशोज आहेत कुठले बी वापरा, रेशो एक म्हणूया किंवा अनेक रेशो घेऊया, याला म्हटलं जातं ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन्स. किंवा मी असंही घेऊ शकतो बघा, इकडे बघा, कॉस थिटा प्लस साइन थिटा इक्वल टू 1. बघा बरं, लेफ्ट हँड साईडला काय, इकडं कॉस थिटा साइन थिटाची ॲडिशन आहे, राईट हँड साईडला 1, म्हणजे देर इज अगेन इक्वेशन. मग ही इक्वेशनच आहे ना. मग ह्या इक्वेशनमध्ये काय काय आलं, साईनसुद्धा आहे आणि काय कॉससुद्धा आहे. म्हणजे दोन्ही रेशो इथं आहेत. आणि हे दोन्ही रेशो जे आहेत ते कसे आहेत बोला, कॉस आणि साईन हे दोन्ही रेशो कसे आहेत, लेफ्ट साईडला आहेत आणि ते ॲडिशनच्या स्वरूपात आहेत. आणि यालासुद्धा म्हटलं जातं ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन. ओके. आणि मग आता अँड देअर काय सांगितलं आहे, सोल्युशन. आता सोल्युशन म्हणजे काय, ही तर थिटा बघा, थिटाची व्हॅल्यू शोधून काढणं म्हणजे तिला अँगल शोधून काढलं म्हणजे सोल्युशन ऑफ द गिवन इक्वेशन. द गिवन इक्वेशन दॅट इज सोल्युशन ऑफ अँगल म्हणजे काय, थिटाच्या ज्या व्हॅल्यूसाठी दिलेलं इक्वेशन सॅटिस्फाय होतं त्या थिटाच्या व्हॅल्यूला सोल्युशन ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन्स असं म्हटलं जातं. आता इथं सुद्धा थिटा कोणत्या व्हॅल्यूसाठी हे LHS इक्वल टू RHS आहे हे शोधणं म्हणजे सोल्युशन ऑफ दॅट ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन असं आपण मानू शकतो. लक्षात आलं. तर अशा रीतीनं आपण ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन म्हणजे काय बघितलेलं आहे आणि त्याचं सोल्युशन काय आहे त्याच्याविषयी आपण बघितलेलं आहे. आता जे ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन्स आहेत आपण वेगळी लिहू शकतो आपण. बघा बरं, फॉर एक्झाम्पल बघा, साइन थिटा इक्वल टू 1/2 हे इक्वेशनच आहे. अजून कॉस थिटा इक्वल टू 1/√2. पुढं टॅन थिटा इक्वल टू वॉट, √3. दीज आर ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन्स. एवढं लक्षात आलं. आता हे इक्वेशन झाली. आता इक्वेशन्स म्हटलं की सॉल्व केली पाहिजे, सोल्युशन काढली पाहिजेत. सोल्युशन काढण्यासाठी काय करायला पाहिजे, थिटाची व्हॅल्यू शोधली पाहिजे. इथल्या थिटाची व्हॅल्यू शोधली पाहिजे, इथल्या थिटाची व्हॅल्यू शोधली पाहिजे. आता थिटा शोधणं म्हणजे काय शोधणं, अँगल शोधणं. काय शोधणं, आपल्याला काय शोधायचं आहे, अँगल शोधायचे आहेत. आता हे अँगल शोधायचे कसे, त्यासाठी ट्रिग्नॉमेट्रीमधले काही बाबी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. ओके. जरा बघा, मी तुम्हाला इथं ASTC रूल विषयी बोलतोय.
ASTC रूल. आता ASTC रूल म्हणजे काय तुम्हाला माहीत आहे. हा एक्स ॲक्सिस, हा काय असतो वाय ॲक्सिस. हा क्वाड्रंट नंबर पहिला, मी तर लिहितो क्वाड्रंट फर्स्ट. हा क्वाड्रंट नंबर सेकंड, हा थर्ड, आणि हा काय फोर्थ. आणि इथं मी ए शब्द लिहितो, ए एस, इथं टी, इथं सी. ASTC रूल. क्वाड्रंट नंबर फर्स्टमध्ये ऑल रेशोज आर पॉझिटिव्ह. इथं लिहितो क्वाड्रंट फर्स्ट, ऑल रेशोज आर काय येणार आहे पॉझिटिव्ह. क्वाड्रंट नंबर सेकंड, दीज आर क्वाड्रंट. क्वाड्रंट नंबर सेकंडमध्ये काय लिहिलं, यस लिहिलं आहे, म्हणजे साईन रेशो पॉझिटिव्ह. साईनचा रेसिप्रोकल कुठला शेवटचा कोसेक, म्हणजे इथं लिहितो साईन थिटा आणि काय लास्ट कोसेक थिटा आर पॉझिटिव्ह. क्वाड्रंट नंबर थर्ड बघा बरं काय लिहिलं आहे, इथं टी लिहिलं आहे, म्हणजे टॅन, अजून काय कॉट आर पॉझिटिव्ह. आणि क्वाड्रंट नंबर चौथा बघा बरं, सेक थिटा आणि काय तिथं काय ना सेक आणि कॉस. सी लिहिलं आहे ना, सी कुणासाठी असतं कॉससाठी असतं, म्हणजे कॉस थिटा आणि काय सेक थिटा आर पॉझिटिव्ह. हा जो पाठ आहे ना अतिशय महत्त्वाचा आहे बघा. तो तुम्हाला 10th स्टँडर्डमध्ये होता, 9th स्टँडर्डमध्ये होता, आणि हा ज्यांच्या लक्षात नसेल त्यांनी हा पुन्हा एकदा व्यवस्थित लक्षात ठेवा. म्हणजे समजा मी कधी एक्झाम्पल समजा असं दिलं साईन थिटा इक्वल टू 3/5, तर लक्षात घ्या बरं. आता 3/5 काय असू द्या, चिन्ह कुठला याला प्लस की मायनस, प्लस. साईनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, इथं चार्टमध्ये बघा बरं साईन कुठं कुठं पॉझिटिव्ह असतो. पहिल्या क्वार्टरमध्ये सगळेच पॉझिटिव्ह, दुसऱ्या क्वार्टरमध्ये साईन लिहिलं आहे ना पॉझिटिव्ह. त्यामुळं हे जे थिटा आहे ना, थिटा साईनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, त्यामुळं थिटा म्हणजे अँगल आहे ना, अँगल तो कुठं असला पाहिजे, एक तर क्वाड्रंट नंबर पहिला किंवा क्वाड्रंट नंबर दुसरा. हे एवढा तरी अंदाज बांधता आला ना. मला सांगा इथं 0 डिग्रीपासून इथं 90 डिग्री असतं, 90 डिग्रीपासून इथं 180, 180पासून इकडं 270 आणि इकडं 360, अशी रोटेशन पुन्हा 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 होत असतात. किंवा जर क्लॉकवाईजचा विचार केला तर 0 डिग्रीपासून -90, इकडं -180, इकडं -270, इकडं -360, हे या बाजूने येणार. म्हणजे काय होईल ते क्लॉकवाईज डिरेक्शन आणि काय अँटी क्लॉकवाईज डिरेक्शन. मग काही का असं ना साईनची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे, म्हणजे तुमच्या लक्षात आले पाहिजे साईन हे पॉझिटिव्ह असल्यामुळं थिटा कुठं असला पाहिजे, थिटा म्हणजे सोल्युशन. आपण सोल्युशन शोधायचं आहे, सोल्युशन कुठं पाहिजे, एक तर क्वाड्रंट नंबर पहिला किंवा क्वाड्रंट नंबर दुसरा. समजा मी इथं असं लिहिलं दिस इज इक्वल -1/2. विचार करा बरं, साईनची व्हॅल्यू -1/2 आहे, म्हणजे चिन्ह कुठलं आहे प्लस की मायनस, इट इज अ मायनस, बरोबर आहे. मग मायनस आहे कोणत्या क्वाड्रंटमध्ये असेल, साईन हे निगेटिव्ह बघा चार्टमध्ये, इथं बघा तिसरा क्वाड्रंट, इथं टॅन हा पॉझिटिव्ह आहे, म्हणजे काय बाकी सगळे निगेटिव्ह, म्हणजे साईन निगेटिव्ह इथे येणार आहे. म्हणजे इथला जो थिटा आहे ना, हा थिटा हा अँगल एक तर क्वाड्रंट तिसऱ्यात असेल, नाहीतर क्वाड्रंट नंबर चौथ्यामध्ये असेल. यासाठी म्हणजे हे जे आहे ना कुठला, मी आता असं घेतो टॅन थिटा इक्वल टू √2. मग थिटा कुठं असेल सांगा बरं, थिटा अंदाजे किती असेल विचार करा. थिटा आहे ना टॅनला प्लस की मायनस साईन आहे, प्लस, टॅन इज अ पॉझिटिव्ह. टॅन हा पॉझिटिव्ह कुठं कुठं असतो बघा बरं चार्टमध्ये, पहिल्या क्वाड्रंटमध्ये टॅन पॉझिटिव्हच आहे, अजून कुठं तिसऱ्यामध्ये. म्हणजे इथं जो थिटा आहे ना तो पहिल्यात असणार आहे, नाहीतर काय
क्वाड्रंट नंबर तिसऱ्यात असणार आहे. अंदाज बांधता आला का? म्हणजे आपण काय शोधतोय, हाऊ टू फाइंड सोल्युशन काढण्याचं हेच टेक्निक आत्ता तुम्हाला मी सांगितलेलं आहे. समजा याला मायनस साईन असतं, टॅन थिटा इज इक्वल टू मायनस ऑफ √3. टॅन कसं आहे, निगेटिव्ह आहे. मला सांगा टॅन हे निगेटिव्ह कुठं कुठं असणार चार्टमध्ये बघा. टॅन पॉझिटिव्ह कुठं आहे, पहिल्यात आणि तिसऱ्यात पॉझिटिव्ह. याचा अर्थ इथं टॅन निगेटिव्ह असेल आणि इथं क्वाड्रंट नंबर दुसरा आणि क्वाड्रंट नंबर चौथ्यामध्ये टॅन कसा असेल, निगेटिव्ह असेल. तर आपणाला ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन्स काढताना, त्याची सोल्युशन काढताना आत्ता जी मी मगापासून बोलतो आहे ना, ते तुमच्या लक्षात यायला पाहिजे. एवढं लक्षात आलं? ओके. आणि अशा रीतीनं हे कशासाठी झालं, ASTC रूलच्या बाबतीत झालं. आता इथं बघा बरं, साईन थिटा इज 1/2. 1/2 प्लस की मायनस आहे, प्लस आहे. म्हणजे थिटा कुठं असेल, साईन हा पॉझिटिव्ह. थिटा कुठं असेल सांगा बरं, क्वाड्रंट नंबर पहिला किंवा काय क्वाड्रंट नंबर दुसरा. क्लिअर? ॲक्च्युली त्याची व्हॅल्यू काय ते नंतर बघणार आहोत आपण, फक्त पहिला अंदाज हे झालं आहे. आता इथं बघा, कॉस थिटा इक्वल टू 1/√2. प्लस की मायनस आहे, इट इज अ प्लस. कॉस पॉझिटिव्ह कुठं असतं, इथं बघा बरं, या चार्टमध्ये बघा. कॉस पॉझिटिव्ह कुठं असतं, क्वाड्रंट पहिल्यामध्ये ऑल पॉझिटिव्ह, म्हणजे कॉस आलाच किंवा पॉझिटिव्ह. आणि क्वाड्रंट नंबर चौथा, म्हणजे इथं क्वाड्रंट पहिला आणि काय क्वाड्रंट नंबर चौथा. येस. आता तिसरा क्वाड्रंट बघा बरं, टॅन थिटा √3. टॅन हे पॉझिटिव्ह आहे, सांगा बरं टॅन पॉझिटिव्ह कुठं कुठं असणार आहे, टॅनला पॉझिटिव्ह चिन्ह दिलं आहे. पॉझिटिव्ह याचा अर्थ प्लस, म्हणजे कुठं असणार आहे, क्वाड्रंट तिसरा. अजून कुठं, क्वाड्रंट पहिला. तर अशा दोन्ही ठिकाणी याचं उत्तर असू शकतं, म्हणजे क्वाड्रंट पहिल्यामध्ये सुद्धा आणि कुठं तिसऱ्यामध्ये सुद्धा. हे आपण थोडक्यात ओव्हरऑल जजमेंट आपण गेस केलेलं आहे की बाबा तिथे तिथे असू शकतं, बरोबर आहे. पण मला सांगा, हे पहा, साईन थिटा इक्वल टू 1/2. सगळ्यांना माहिती आहे साईन थिटा इक्वल टू 1/2. साईन 30ची व्हॅल्यू किती येते, 1/2. बट साईन ऑफ 30 डिग्री इक्वल टू वॉट, 1/2. म्हणजे थिटा किती मिळाला, 30 डिग्री. थिटा किती मिळाला, 30 डिग्री. म्हणजे क्वाड्रंट कुठला आला बघा बरं, इथं म्हटलं आहे ना बघा, पहिला. म्हणजे हे पहिलं उत्तर इथलं झालं का बघा बरं. पण या ASTC नियमानुसार साईन दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये सुद्धा पॉझिटिव्ह, बरोबर आहे. मग ते किती असेल, दुसऱ्या क्वाड्रंटमधला अँगल कसा दर्शवतात बघा बरं, इथून इथपर्यंत अँगल बघा बरं, असं घ्या इकडं इथं. म्हणजे तुम्हाला एक छोटंसं टेक्निक सांगतो. इथं किती डिग्री आहे, 30 डिग्री. हे बघा इकडं जॉमेट्रीच्या सिमेट्रीच्या नियमानुसार इथं वरती 30 डिग्री आहे, इथं पुन्हा रिव्हर्स जावा 30 डिग्री. इथून इथपर्यंत 180तून 30 मायनस म्हणजे 100 किती 50. म्हणजे अजून एक थिटा इक्वल टू 150. आणि थिटाची व्हॅल्यू 30 असताना साईन 30 डिग्री म्हणजे 1/2 झालं. अजून थिटा इक्वल टू 150 असताना सुद्धा व्हॅल्यू किती आली, 1/2. म्हणजे काय की साईन थिटा इक्वल टू हाफ जे उत्तर आलं आहे, बरोबर, ते कुठून कुठपर्यंत आपला एक्स ॲक्सिस घेतला, वाय ॲक्सिस घेतला. तर क्वाड्रंट पहिल्यामध्ये एक उत्तर आहे, दुसऱ्या क्वाड्रंटमध्ये एक उत्तर आहे, काढलं बघा आपण. तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये उत्तर नसणार आहे, इथं नसणार आहे. का बरं, तिसऱ्या क्वाड्रंटमध्ये साईन निगेटिव्ह असणार आहे, चौथ्यात पुन्हा निगेटिव्ह असणार आहे. आणि पुन्हा एक रोटेशन असं पूर्ण केलं, पुन्हा इकडे गेलं तर एक रोटेशन पूर्ण केलं की काय होणार, 360 अजून 390. बघा अजून एक थिटाची व्हॅल्यू मिळाली 390. पुन्हा रोटेशन करत इथं जावा या जाग्यावर, अजून एक थिटाची व्हॅल्यू मिळणार आहे. अजून रोटेशन करून 2 रोटेशन करून इथं या. 2 रोटेशन म्हणजे किती, एक रोटेशन पूर्ण केलं आपल्या अँगलचं 360. 2 रोटेशनला 720 म्हणजे 30 मिळाला, 750.
थिटा इक्वल टू 750. म्हणजे मला हे सांगायचं आहे साइन थिटा इक्वल टू 1/2. व्हॉट इज थिटा? तर थिटाची व्हॅल्यू युनिक नाही, एक व्हॅल्यू नाही आहे. तुम्ही 10वीपर्यंत असताना काय म्हणायचा? साइन 30 इक्वल टू हाफ थिटा इक्वल टू 30. ओके, थांबा जरा, हे लक्षात घ्या जरा. साइन 30ची व्हॅल्यू 1/2 आहे, मलाही माहिती आहे, तुम्हालाही स्कूलमध्ये झाले. पण इथं सुद्धा आहेच ना साइन 30ची व्हॅल्यू. 13 न म्हणता 150ची व्हॅल्यू साइन 150, बरोबर आहे. 1/2चे हे रोटेशन करून एक रोटेशन करून पुन्हा याच जागेवर येणार आहे. कारण ट्रिग्नॉमेट्रिक जो फंक्शन असतात ते रिपीट होतात. कारण क्वाड्रंट 4च आहेत बघा ना. क्वाड्रंट नंबर 1, क्वाड्रंट नंबर 2, क्वाड्रंट नंबर 3, क्वाड्रंट नंबर 4 असं जे अँगल आहे ना, समजा असा अँगल आपण धरला तर हे स्टँडर्ड अँगल 30 डिग्री, 90 डिग्री, असं करत करत 150 डिग्री, 180 डिग्री, असं करत करत एक रोटेशन करून पुन्हा त्या जागेवर येणार आहे. म्हणजे हा अँगल मिळाला 390चा. असं इन्फायनाईट रोटेशन असणार आहेत. जेवढे रोटेशन्स तेवढे अँगल वाढत जाणार ना. आणि म्हणजेच काय की ट्रिग्नॉमेट्रिक जे इक्वेशन आहेत त्याची सोल्युशन्स कशी असतात? इन्फायनाईट असू शकतात. का बरं? कारण हे जे रोटेशन्स आहेत ट्रिग्नॉमेट्रिक व्हॅल्यूज रिपीट, बरोबर आहे, इन द इंटरवल 2π 0 to 2π. बघा बरं, इथं 0 आहे, 90 डिग्री, पाय 3π/2 आणि 2π. 2π झाल्यानंतर पुन्हा रिपीट होते, तोच पार्ट पुन्हा 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 येतो आहे. त्यामुळे व्हॅल्यूसुद्धा पुन्हा येणार आहेत. आणि अशा रीतीने थिटाची व्हॅल्यू कशा असू शकतात? इन्फायनाईट असू शकतात. त्यामुळं इथं 2 प्रकार पडतात. कुठले प्रकार पडतात? एक रोटेशन बघा, मी ही डायग्रॅम पुन्हा एकदा काढतोय, कॉम्प्लिकेटेड वाटाय नको. हा एक्स ॲक्सिस, इथं वाय ॲक्सिस बघा 30 डिग्रीचा अँगल आणि इथून इथपर्यंत घेतो 150. 30 डिग्री 150 म्हणजे ह्याच्यासाठी बरं का, थिटा मिळाला 30 आणि किती 150. बस ह्या 2 ठिकाणी व्हॅल्यू आहेत. आणि पुन्हा असंच रोटेशन काढून पुन्हा इथं आलं की पुन्हा व्हॅल्यू सुरू झाल्या, त्याच मिळणार आहे, इथंही त्याच मिळणार आहेत. पण अँगल मोठे होणार आहेत, व्हॅल्यू 1/2 येणार आहे. असं इन्फायनाईट अँगल्स असं रोटेशन केलं तर इथं फिरवत आला तर 1/2, इथं फिरत आला तरी 1/2. इथले अँगल म्हणजे उत्तर नाहीत. तर सोल्युशन जे आहेत की नाही त्यामध्ये 2 प्रकारचे पडतात. नंबर 1 प्रिन्सिपल सोल्युशन. बघा मी काय सांगतोय, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन हे जे आहे त्याची सोल्युशन झाली. मग परीक्षेला यातलं काय विचारू शकतात? तर त्यात सुद्धा 2 प्रकार आहेत. बघा एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस. एक रोटेशन बघा 0 डिग्रीपासून 90, 90 डिग्रीपासून 180, 180पासून 270, 270पासून 360, त्याला 2π म्हणूया. एक रोटेशनच्या आत जिथं 2 व्हॅल्यू रिपीट होत आहेत ते शोधणं म्हणजे प्रिन्सिपल सोल्युशन. काय? प्रिन्सिपल सोल्युशन. आता मला सांगा 0 डिग्रीपासून 360च्या आतले कुठले अँगल आहेत बघा बरं, हे 2. आणि याला म्हटलं जातं प्रिन्सिपल सोल्युशन. आणि प्रिन्सिपल सोल्युशन हे असं शोधलं जातं 0 लेस दॅन ऑर इक्वल टू अल्फा लेस दॅन 360. बघा बरं, हा सर्वात महत्त्वाचा पार्ट आहे, ज्याला बॉक्स केलं आहे. म्हणजे हे जे आता इथं थिटा आहे ना, मी थिटा लिहितो, इथं थिटा आहे ना, थिटा अल्फा लिहितो. साइन अल्फा इक्वल टू हाफ. व्हॉट इज अल्फा? अल्फाच्या व्हॅल्यू सगळ्या दिसतात या. पण प्रिन्सिपल सोल्युशनसाठी सगळ्याची गरज नाही, फक्त याच्यामधल्या व्हॅल्यू येणाऱ्या. बरोबर आहे. 0 डिग्रीपासून एक रोटेशन होईपर्यंत जिथं 2 ठिकाणी व्हॅल्यू येत आहेत त्या सांगणं म्हणजे त्याला प्रिन्सिपल सोल्युशन असं म्हणतात. आणि हे सगळ्या व्हॅल्यू सांगणं, सगळ्या व्हॅल्यू. कारण काय, क्वाड्रंट पहिला, क्वाड्रंट दुसरा, क्वाड्रंट तिसरा, क्वाड्रंट चौथा, 4 क्वाड्रंट झाले की पुन्हा व्हॅल्यू रिपीट होत आहेत ना. ऑल व्हॅल्यूज रिपीट्स. व्हॅल्यू कशा होत आहेत? रिपीट होत आहेत, पण अँगल मात्र वेगवेगळे राहतात. आणि असं शोधणं म्हणजे त्याला जनरल सोल्युशन म्हणतात. लक्षात आलं? काय शोधायचं? जनरल सोल्युशन. द व्हॅल्यू चेंजेस बिकॉज ऑफ पिरियॉडिसिटी ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, बिकॉज ऑल व्हॅल्यूज आर रिपीट आफ्टर
कंप्लिशन ऑफ वन रोटेशन ऑफ द स्टँडर्ड अँगल. लक्षात आलं. तर अशा रीतीने आपण काय बघितलेलं आहे की ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनच्या बारकाईनं आपण अभ्यास केलेला आहे की ज्या विद्यार्थ्यांना ट्रिग्नॉमेट्री या टॉपिकची बऱ्यापैकी माहिती आहे किंवा ज्यांना माहीत नाही त्यांनी आत्ताचं टॉपिक मी मगापासून जे बी सांगितलं आहे व्यवस्थित हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा ऐका. काय म्हणतो आहे त्याच्यावरती बारकाईने लक्ष द्या. ओके. कारण तुम्ही पुढं इंजिनिअरिंगला गेल्यानंतर बऱ्याचशा टॉपिक्समध्ये ट्रिग्नॉमेट्री वापरावीच लागते. ॲस्ट्रॉनॉमीचा अभ्यास करताना अवकाश संशोधन करण्यासाठी कुठलंही मॅथमॅटिक्स घ्या किंवा सायन्स फिजिक्सच्या काही कन्सेप्ट असेल ट्रिग्नॉमेट्री वापरावीच लागते. तर अशासाठी हे जे रूल्स मी सांगतो आहे ते तुम्हाला उपयोगी पडणार आहेत. सध्या तरी आपण कुठंपर्यंत आलो आहे आपल्या टॉपिकच्या नावापर्यंत आलो आहे. काय नाव होतं? ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन्स. ज्या इक्वेशनमध्ये ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन असतात त्याला ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशन म्हणतात. आणि त्याचे सोल्युशन्स ट्रिग्नॉमेट्रीमध्ये जे काही इक्वेशन असणार आहे थीटाच्या ज्या व्हॅल्यूसाठी इक्वेशन सॅटिस्फाय होतं त्याला काय म्हटलं जातं? ट्रिग्नॉमेट्रीचं इक्वेशनचं ते सोल्युशन असं म्हटलं जातं. पण सोल्युशनमध्ये दोन प्रकार आहेत. एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस 4 क्वाड्रंटचा विचार केला असता 0 डिग्रीपासून 0 to 90 डिग्रीपासून क्वाड्रंट वाय पहिला, क्वाड्रंट दुसरा, क्वाड्रंट तिसरा, क्वाड्रंट चौथा असे 4 भाग पडतात. बरोबर आहे. तर एका रोटेशनच्या आत ज्या व्हॅल्यू मिळत आहेत म्हणजे 0 to 2 पाय या दरम्यानचे ज्या व्हॅल्यू मिळणार आहेत त्याला म्हटलं जातं प्रिन्सिपल सोल्युशन. आणि एक रोटेशन पुढं जाऊन दुसरं रोटेशन, तिसरं रोटेशन, चौथं रोटेशन अशी इन्फायनाईट रोटेशन असतील तर अशा वेळेस व्हॅल्यू सांगणं म्हणजे त्याला काय म्हटलं जातं? जनरल सोल्युशन. तर पुढच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहे? ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशनची प्रत्यक्ष एक्झाम्पल घेणार आहेत आणि त्याची सोल्युशन कशी फाईंड करायची हे आपण बघणार आहोत. आज सर्वात महत्त्वाचं अल्जेब्राईक इक्वेशनचा अर्थ समजावून सांगितलं आहे तुम्हाला. ट्रिग्नॉमेट्रिक इक्वेशनचा अर्थ समजावून सांगितला आहे. त्याची सोल्युशन्स कशी काढायची तेही तुम्हाला सांगितलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचं ASTC रूलच्या विषयी तुम्हाला माहिती सांगितली. लक्षात आलं. तर पुढचा व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका कारण हा व्हिडिओ बघितल्यानंतर प्रत्येक पुढचा व्हिडिओ हा अगोदरच्या लेक्चरवरती अवलंबून आहे. लक्षात आलं. तर इथं आपण थांबूया. ट्रिग्नॉमेट्रीविषयी डिटेल माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. थँक्यू. इथं आपण थांबूया.